राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार, मी डॉक्टर मंदार दातार. पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. निसर्गप्रेम हा माधव गाडग्यांचा श्वास आणि ध्यास. गेल्या 5 तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची आणि जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाप्रती मानत असलेलं उत्तरदायित्व, या साऱ्यांचं विलक्षण मिश्रण म्हणजे डॉक्टर माधव गाडगीळ. त्यांना संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक विभागानं नुकतंच चॅम्पियन ऑफ द अर्थ या पुरस्कारानं सन्मानित केलंय. या निमित्तानं या ज्येष्ठ निसर्ग वैज्ञानिकाशी आपण संवाद साधूयात. तर सर, हा जो तुम्हाला आत्ता चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार मिळाला, त्याच्या आधी तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्होल्वो इंटरनॅशनल अवॉर्ड, टेलर प्राइज अशासारखे पुरस्कार मिळालेत. तर हा नेमका चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार काय आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला त्याचं स्वरूप आणि का तो महत्वाचा आहे याच्याविषयी जरा थोडक्यात सांगा. तर 2005 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणाऱ्या लोकांना पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं काही धोरणात्मक काम असू शकेल, काही आदिवासींमधल्या नेतृत्वातून पुढे आलेलं आदिवासींचं ज्ञान वगैरे ते मांडणारं असू शकेल, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीच्या कामाला हे देण्यात येतं. त्यातला एक संपूर्ण जीवनप्रवासात काय काम केलं त्याचा एक दरवर्षी देतात 5-6, त्यातला एक भाग असतो. तर ते मला देण्यात आलेलं आहे की इतकी बरीच वर्ष मी निरनिराळ्या प्रकारचं जे काम करत आलेलो आहे त्याला मान्यता म्हणून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा पुरस्कार आहे. हा एका दृष्टीने टायलर व्होल्वोपेक्षाही महत्त्वाचा आहे, कारण ते पुरस्कार हे काही 2 खाजगी कंपन्या वगैरे यांच्या निधीतून देण्यात आले होते आणि त्यामुळे एका दृष्टीने थोडी मर्यादित त्याची मान्यता होती असं मी मानतो. हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे देण्यात आलेला पुरस्कार असल्याने माझ्या दृष्टीने आणखी मला आनंदाचा विषय आहे. तुमच्या दृष्टीने तर तो आनंदाचा विषय, पण मला वाटते का देशाच्या दृष्टीने सुद्धा मोलाचा आहे. कारण माहिती तुमच्या सुरुवातीच्या प्रयत्नानंतरच हळूहळू पर्यावरण आणि या संदर्भातलं, या विषयातलं मूळ भारतात रोवलं गेलं. तर आता तुम्ही म्हणता की तुमच्या जीवन प्रवासासाठी म्हणून हा दिला गेलेला पुरस्कार आहे. तर मला थोडक्यात तुमचा एकूण जीवन प्रवास, कारण पुण्यातून सुरुवात, मुंबई आणि त्यानंतर हार्वर्ड, असा परत भारत, असा तुमचा सगळा प्रवास आहे. तर मला त्यांच्याविषयी, त्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल. तर माझ्या सुदैवाने साहित्य, संगीत, कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान आणि निसर्ग या सगळ्यांचं रसग्रहण करणाऱ्या कुटुंबात मी जन्मलो. माझ्या वडिलांना ते अर्थतज्ञ होते, पण त्यांनाही या सगळ्या पद्धतीचा रसग्रहण करत राहायचे. आणि उदाहरणार्थ ते त्यावेळी म्हणजे 1945 साली वगैरे भारतात फारसे पक्षी निरीक्षक नव्हते. हळूहळू सलीम अलींची पुस्तकं याच्यातून आवडीतून आता भरपूर आहेत, पण त्यावेळी जे मोजके पक्षी निरीक्षक होते उत्साही, त्याच्यातले माझे वडील एक होते. आणि अगदी लहानपणापासून त्यांच्याबरोबर आम्ही राहायचो. आता नळ स्टॉप आहे त्या भागात, त्यावेळी अशी काही गर्दी नव्हती आणि वेताळचा डोंगर जवळच होता. ते मला याच्या माहिती नाही, 4-5व्या वर्षापासून असेल, वेताळच्या डोंगरावर घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख करून द्यायचे. त्यानंतर त्यांच्याबरोबर दुसरंही मला वेगळं पाहायला मिळालं ते म्हणजे नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 48 साली त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरभराट होण्याचा मार्ग म्हणून सहकारी साखर कारखाने
हा चांगला मार्ग आहे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे हे वाटलं त्यांना. आधीपासून ते सहकारी बँकांच्यात वगैरे काम करत होते. मग त्यांनी हे सहकारी साखर कारखान्याचं काम सुरू केलं. तेव्हा अगदी लहानपणी म्हणजे हे 48-49 साली पहिला प्रवरानगरचा सहकारी कारखाना उभा राहिला. त्याच्या आधी म्हणजे मी 5-1 वर्षाचा असेल. मी त्यांच्याबरोबर ते मी तोंडी लावणं होतं, त्यांना गंमत वाटायची, मला घेऊन जायचं बरोबर. तर तिथे शेतकऱ्यांच्या घरी जमिनीवर बसून जेवायचे ते आणि मी जेवायचो. अजून मला अहमदनगरचे काही काही मित्र सांगतात की त्यांचे वडील सांगतात की तुझे वडील आणि तू छोटा होतास आमच्या घरात येऊन इथे बसून जेवला होतात. म्हणजे त्यामुळं निसर्गाबरोबरच सर्वसामान्य लोकांच्या बद्दलही आत्मीयता निर्माण होण्याला खूपच चांगलं वातावरण होतं. आमच्या शेजारी इरावती कर्वे या ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ मानवशास्त्रज्ञ होत्या. त्यांचाही असंच होतं. त्यांनाही पक्ष्यांबद्दल निसर्गाबद्दल खूप आवड होती आणि त्याच्याबरोबरच सर्वसामान्य लोकांच्या सान्निध्यात काम करायची आवड होती. जेव्हा मी हार्वर्डहून परत आलो तेव्हा मला लोक सांगायला लागले की अरे तुला भारतात कुठे पैसे मिळतील संशोधनाला. मी म्हटलं असं आहे, मी इरावतीबाई कर्व्यांचं लहानपणापासून पाहिलं आहे. त्यांनी लोकांच्या वेगवेगळ्या समाजातील नातेसंबंधांविषयी एक महत्त्वाचे पुस्तक वगैरे लिहिलेलं आहे. त्याचा माहिती कशी त्यांनी गोळा केली. त्यांना काही अनुदान नव्हतं, काही पैसे नव्हते त्यांच्याजवळ. त्या स्वतःच्या खर्चानी त्यावेळची काय ST सारख्या बसेस असतील त्या बसमधनं हिंडायच्या. त्या खूप सहज गप्पा मारायच्या लोकांशी. जो कोणी शेजारी बसलेला असेल त्याला ओळख करून घ्यायच्या आणि मग विचारायच्या की तुझ्या समाजात आते भाऊ मावस बहिणींची लग्न होतात का काय काय वगैरे अशा गोष्टी. म्हणजे त्यांनी काहीही दमडीसुद्धा त्यांना खर्चायला नसताना हे खूप काम केलं होतं. मी म्हटलं मी मला काही काळजी नाही आहे पैसे मिळतील की नाही मिळतील. ते जर कुणी प्रयोगशाळेत करणार असतील रसायनशास्त्रातलं काम तर त्यांना लागतात, मला नाही लागणार. त्यामुळे हे माझ्या लहानपणापासूनचं होतं एका दृष्टीने. त्यानंतर त्याचवेळी भारतात इंग्लंडाची साम्राज्यवादी देशात मी राहणार नाही, कारण इंग्लंड फ्रान्स आणि इस्रायलनी मिळून इजिप्तवर हल्ला केला होता. ते त्यांना अगदी अयोग्य वाटत होतं. हे जगातले गेल्या शतकातले खास उत्तम काम करणारे क्रांतिशास्त्रातले शास्त्रज्ञ हॉल्डेन होते, JBS हॉल्डेन. ते भारतात आले आणि ते माझ्या वडिलांची त्यांना कलकत्त्याच्या संख्याशास्त्रीय संस्थेत येण्यात आमंत्रण देण्यात महत्त्वाची भूमिका घेतली. त्यावेळी ते त्या संस्थेच्या शासकीय मंडळावर होते. म्हणून मी त्यांच्याकडून घरात पुष्कळ ऐकलं होतं. आणि आमच्या घरात आचाट ग्रंथसंग्रह होता. त्याच्यात हे हाल्डेनांची अनेक पुस्तकं होती. कारण हाल्डेन नुसते महत्त्वाचं शास्त्रीय काम करायचे नाहीत तर लोकांपर्यंत पोचायसाठी म्हणून खूप त्यांनी साध्या भाषेत पण उत्तमोत्तम शास्त्रीय निबंध लिहिले होते. मग मी ते वाचले. मग माझ्या डोक्यात आलं की ह्यांच्यासारखं सलीम अलींचं काम हे मुख्यतः वर्णनात्मक आहे. पण खरं वैज्ञानिक काम करायचं असेल तर ते कार्यकारण संबंध समजावून घेत हॉल्डेनच्या पद्धतीत करायला पाहिजे. म्हणून मग मी त्याच्याकडे वळलो. त्याच्याकडे वळल्यावरती मी विचार केला की आपल्याला याच्यासाठी गणिताची जरूर आहे. हॉल्डेनचं काम पुष्कळसं गणितीय पद्धतीचं काम होतं. मग त्यावेळी अशी प्रथा होती की BScला तू जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्रात काय अभ्यास करायचा असेल तर गणित तुला घेताच यायचं नाही. पण मी मुद्दाम आमच्या घरी एक आमच्या जवळच्या बँकेत अधिकारी होते बर्वे नावाचे. त्यांना गणिताची खूप आवड होती. गणितात त्यांनी काय MA वगैरे करून बँकेत गेले होते. त्यांना विनंती केल्यावर ते माझ्या घरी येऊन मला BScचं गणितही शिकवायचं. त्यामुळे मी BSc होता गणित व्यवस्थेत शिकलो. मग मुंबईला गेलो.
तिथे मुंबईला एक मला शास्त्रीय काम सुरू करायची खूप इच्छा होती. मग मुंबईला अशी शक्यता होती की 3 पेपर द्यायचे लेखी आणि एकासाठी छोटासा शास्त्रीय निबंध लिहायचा. मग एक मांदेली म्हणून मासा आहे, त्या माशाच्या जीवन इतिहासावर मी अभ्यास केला. मग त्यावेळी मी वेगवेगळ्या शास्त्रीय गणितीय एकूणच मासे आणि त्यांची संख्या आणि त्याचं व्यवस्थापन, त्याचे कमी जास्त होणं याबद्दल चांगलं काम झालेलं होतं. जे गणितीय ते वाचून गणिताचं मी मुद्दाम शिकून घेतलं होतं, नीट समजावून घेतलं. त्याच्यातून मला काही पुढे संशोधनासाठी विषय सुचले. मग हार्वर्डला गेल्यावरती त्याचवेळी जरी आधीपासून हा संगणक हा वापरात होता, मुख्यतः युद्धासाठी तर वापरलाच होता, अणुबॉम्ब बनवण्यासाठी, पण त्याच्या जोडीला उद्योग व्यवसायात वापरला जात होता. पण शास्त्रज्ञ त्याचा काम उपयोग फारसा सुरू झाला नव्हता. 65 साली मी 23व्या वर्षी तिथं पोचलो हार्वर्डला आणि त्याचवेळी शास्त्रीय कामात संगणकाचा वापर करायचा ही हळूहळू जाणीव निर्माण झाली होती. मुख्यतः सुरुवातीला ते अर्थशास्त्रात वगैरे लोक करायला लागले होते, पण जीवशास्त्रात अजून फारसे काही करत नव्हते. मग त्याच्यात मी शिकून घेतलं संगणकाबद्दल आणि मग त्याच्यात व्यवस्थित पारंगत होऊन एक जीवशास्त्रात त्यावेळी पहिलाच निबंध मी लिहिला, PhDचा निबंध, गणितीय हॉल्डेनच्या पद्धतीने म्हणू शकेल, त्यांच्या एका दृष्टीने आदर्शातून तो लिहिला. त्याला चांगली मान्यता मिळाली. तिथे मला त्यांनी खास IBM फेलोशिपही दिली आणि इथेच राहा असा ते आग्रह करत होते. पण मला भारतात येण्याची खूप इच्छा होती आणि त्याचवेळी अमेरिका हे व्हिएतनामवरती हल्ले करून अमानुष रीतीने लोकांशी वागत होते. तर मी म्हटलं की मी की या साम्राज्यवादी देशात राहणार नाही. बाकीच्या माझ्या बरोबरच्या सगळ्या मुलांना राहायचं असेल तर राहू दे, पण मी परतल्याने काही फारसा फरक पडणार नाही आहे, पण मी नाही राहणार. म्हणून मी मुद्दाम परत आलो. मग पहिल्यांदा मला नोकरी नव्हती तशी कायमची, पण आघारकरमध्ये 2 वर्ष काम करायसाठी त्यावेळच्या त्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्चची छोटीशी शिष्यवृत्ती होती, त्यावरनं मी सुरू केलं. त्यावेळी वर्तकांबरोबर काम सुरू केलं. मग त्यावेळी मला सुचलं की देवरायांवर काम करावं, म्हणजे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीनेही, पण मग समजावून घ्यावं. आणि मग जे मी विज्ञानात शिकलो होतो की काय कार्यकारण संबंध असतील ते पडताळून पहावेत. तर एकूण लोकांचा असा ग्रह होता की हे केवळ धार्मिक अंधश्रद्धा आहे, पण माझ्या डोक्यात येत होतं की लोक इतके केवळ नसेल, त्यांना काहीतरी त्याच्यातून परिसरातून लाभ होत असेल म्हणून हे करत असतील, या पद्धती टिकून असतील देवरायांसारख्या. आणि मग मी तसा डेटा वर्तकांबरोबर गोळा केला. त्यासाठी अनेक दिवस हिंडलो, तिथे लोकांच्या राहिलो, त्यांच्या झोपड्यांच्यात त्यांच्याबरोबर जेवलं खाल्लं. मला आवडलं ते. मला काही त्याचं म्हणजे असं नाही की हे काय तुला कष्ट पडत आहेत वगैरे. मी खुशीत काही खायला तयार होतो. आणखीन लहानपणापासून जरी आमची आई वगैरे शाकाहारी होती तरी माझ्या एक काकू होत्या गोव्यातल्या, सारस्वत समाजातल्या, ज्या अतिशय उत्तम सगळे मासे कोंबडी सगळे शिजवायचे. त्यांच्या घरातून मी अगदी लहानपणापासून हे सगळं खायला खुशीत शिकलो होतो. त्यामुळे काहीही असलं शाकाहारी मांसाहारी ते मी खुशीत खात राहिलो, मजा आली. मग नंतर मला सुदैवाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मिळालं काम करायची संधी, आणि ती तर भारतातली आजही आहे सर्वोत्तम वैज्ञानिक संस्था होती. तिथे खूपच बाकीही बरोबर काम करणारे शास्त्रज्ञ खूप मनापासून चांगलं काम करत होते. त्याच्यात सतीश धवन नावाचे आमचे संचालक होते. तेही फार मोकळ्या मनाचे होते. काहीही तुम्ही करा, पण चांगलं शास्त्रीय काम करा. तर मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही माझा PhD
प्रबंध हा गणितीय होता म्हणून घेतला आहे, ते मी काम चालू ठेवी, तर मी चालूही ठेवलं तशा पद्धतीचं काम. पण मला जंगलात वन्यजीवांचा अभ्यास करायच्यात खास रस आहे. ते म्हणले खुशाल कर, त्याच्यातून चांगलं शास्त्रीय काम प्रकाशित झाल्याशी मला देणं घेणं आहे. ते तू त्याच्यासाठी तू इथंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बसून 9 ते 5 काम करायला पाहिजे असं मी काहीच म्हणणार नाही. मग मी बंडीपूर व्याघ्र प्रकल्पात ते काम सुरू केलं. त्याच्यातून खूप शिकलो. मग त्याच्यातून भारतातला पहिला जो निलगिरी पर्यावरण क्षेत्र, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह आला, त्याच्यासाठी मी संबंध रचना करून दिली, तो आला. नंतर त्याच्यातूनच माझी ओळख झाली होती. मोरारराव घोरपडे म्हणून अर्थमंत्री होते, त्यांना वन्यजीवांच्या छायाचित्रणाचा शौक होता. कर्नाटक राज्याचे. हो, हे कर्नाटकातच होतं. जरी महाराष्ट्र माझी जन्मभूमी होती, तशी कर्नाटक कर्मभूमी बनली होती. आणि मी सुरुवातीपासूनच मुद्दाम शिकून घेतलं होतं कर्नाटक. कानडी मी सीताफेनी बोलायला शिकलो होतो लागलीच. तशी त्यांनी मला त्या एक दांडेलीची वेस्ट कोस्ट पेपर मिल, तिथं बांबूच्या व्यवस्थापनाचं काम अभ्यास करायला सांगितलं. त्यांचा पाठिंबा असलेली सगळी व्यवस्थित माहिती हाताला आली. तिथं चांगलं काम केलं. मग ते छान मला मजा आली. मग तिथे तिथल्या शेतकऱ्यांशी संपर्क होऊन त्यांच्याबरोबर काम सुरू झालं. असं जाणं चालू राहिलं. त्याच्यातूनच मग पुढे मला एक जे वाटतं माझं कामात महत्त्वाचं, की जैवविविधतेचा अभ्यास करायचा, तर तो केंद्रीकृत पद्धतीने करणं शक्य नाही. कारण तिथल्या लोकांपाशी इतकं त्याच्यात वैविध्य असतं, स्थल काल विशिष्ट त्याचं ज्ञान असेल. मग त्याच्यासाठी काही जाळी निर्माण केली पाहिजेत विकेंद्रित कामाची, तशी केली. मग त्याच्यातून ही जैवविविधता नोंदणी पत्रकारची कल्पना आली. मग तसा जैवविविधता कायदा 2002 साली पारित झाला. या सगळ्याला आणि स्वामीनाथन जे होते प्रख्यात कृषीशास्त्रज्ञ, त्यांनी खूप मदत केली होती. नंतर पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा अध्यक्ष म्हणून मला नेमण्यात आलं व त्याच्यासाठी खूप काम करायला मिळालं. आणि मी त्याचा फायदा घेऊन खूप लोकांबरोबर राहिलो. कित्येक दिवस महाराष्ट्रातल्या आणि गोव्यातल्या पश्चिम घाट आणि किनाऱ्यावरच्या, म्हणजे कोकण किनारा, तिथला गोव्याचा किनारा, तिथल्या लोकांच्या घरात राहून समजावून घेतलं. आणि जे मी मांडलं त्याला पुष्कळच वेगळ्या पद्धतीचं मांडलं, की कास हे बाहेरून लादता कामा नये आणि निसर्ग संरक्षणही बाहेरून लादता कामा नये. त्याच्यात लोकांच्या सहभागाने निर्णय घ्यायला पाहिजेत. हे जे मुख्य सूत्र मांडलं त्याला ते माझ्या मते वेगळं आणि महत्त्वाचं होतं. आणि म्हणून अलीकडे विशेषतः हे जे सगळे मोठ्या प्रमाणात दऱ्या कोसळल्या, पाणी वायनाडमध्ये 400 लोकांहून जास्तींचे मृत्यू झाले व त्यावेळी आम्ही काय सुचवलं होतं त्याच्याकडे खूप लक्ष वेधलं गेलं. त्याचे हे पुष्कळ, त्यामुळे मान्यता एका दृष्टीने मिळण्यात आणखी मदत झाली. त्याचवेळी काही कारणांनी असेल हे संयुक्त राष्ट्रसंघाने हा निर्णय घेतला होता मला द्यायचं. यंदाचं त्यांचं जीवनगौरव पुरस्कार हा चॅम्पियन ऑफ द अर्थचा तो मिळाला आहे. बरं, अक्षरशः तुमचा जो प्रवास आहे तो चकित करणार आहे. कारण तुम्ही भारतातून सुरुवात करून हार्वर्डला गणितीय अर्थशास्त्र हा विषय तेव्हा नवीन होता, त्याच्यात काम करून भारतात येऊन काम करता. आणि केवळ असं म्हणलं जातं की वैज्ञानिक हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम करतात. तसं न करता तुम्ही लोकांमध्ये मिसळून लोकांसोबत जे काही मांडलं आहे ते खूप माहिती या देशाच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचं आहे. पण वैज्ञानिक म्हणून हा तुमचा जो कामाचा एकूण आवाका आहे, तुम्ही जो पट मांडलात, त्याच्यासोबत मला असं विचारायचं की परदेशात असं दिसतं की हे जे मुख्य धारेतले वैज्ञानिक आहेत, आता तुम्ही मगाशी JBS हाल्डेनचा उल्लेख केला, त्यानंतर त्याच्यानंतर विल्सन सारखे लोक असतील, जेरेड डायमंड सारखे लोक असतील, हेनमन सारखे लोक असतील, हे त्यांचं वैज्ञानिक काम करता करता सुलभ भाषेत लोकांना आवडेल अशा स्वरूपात विज्ञान डिकोड करून किंवा सोपं करून सांगून लिहित राहतात.
आणि भारतात अशी मोठी फारशी परंपरा त्याची नाही आहे की वैज्ञानिकांनी विज्ञान लिहिलं की तो स्वतःला असं समजू शकतो की मी काय हे करतोय त्यापेक्षा मी विज्ञान जास्ती काम करेन त्याच्यामध्ये. पण तुम्ही मात्र हे करत आलेला आहात पहिल्यापासून, जेव्हा संधी मिळेल तेव्हापासून सोप्या भाषेत विज्ञान लिहिणे. तर हे कुठून, याच्या मागची भूमिका काय आहे तुमची? भूमिका म्हणजे मला साहित्याची पहिल्यापासून खूप आवड होती आणि लेखनाचीही आवड होती. सृष्टीज्ञान म्हणून मासिक अजूनही आहे, पण त्यावेळी मी शाळेत असताना वगैरे त्या मासिकात मराठीमध्ये खूप चांगले लेख यायचे आणि त्याचा खूप प्रचार व्हायचा. आणि शेजारी राहणारे दिनकरराव कर्वे, धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव आणि इरावती कर्वे त्यांच्या स्नुषा ह्यांचा त्या सृष्टीज्ञानशी संबंध होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की यार तुला पक्ष्यांबद्दल वगैरे इतकं आस्था आहे, तू त्याच्यावर माहिती गोळा करतोस आपणहून, तर तू सृष्टीज्ञानमध्ये लेख लिही. तर म्हणून मी महाबळेश्वरचे काही पक्षी हे माझ्या स्वतःच्या निरीक्षणाच्या आधारावरती एक छोटासा लेख लिहिला. किती मी 16-17 वर्षाचा असेल तेव्हा ते पहिलं एका दृष्टीने जनसामान्यांसाठी म्हणा काही म्हणा हे लेखन होतं आणि मला त्याची आवडच होती. ते आता कशी निर्माण झाली मी काही खास सांगू शकत नाही. कदाचित त्याच्यात ह्यांचं अनुकरण थोड्याफार प्रमाणात इरावती कर्व्यांचं असेल, कारण त्यांनी स्वतःही मराठीत खूपच चांगलं लिहिलेलं आहे त्यांच्या वैज्ञानिक अध्ययनावर, पण त्याच्याबरोबरच छोटे छोटे लघुनिबंध वगैरे खूप छान लिहिलेले आहेत. युगांतसारखं पुस्तक. हा, युगांतसारखं महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यामुळेही असेल काही, जे काय असेल ते मला आवड होती. आणि म्हणून मग मी बंगलोरला गेल्यावरती तिथे डेक्कन हेरल्ड नावाचं तिथलं सगळ्यात महत्त्वाचं दैनिक होतं. त्याच्या माझी परिचय झाला संपादकांशी, त्यांच्या बरोबर माझं चांगलं होतं सूर जुळलेला. म्हणून मी डेक्कन हेरल्डमध्ये अनेक लेख लिहिले. त्यानंतर हिंदू हे जे तिथेच दक्षिणेतलं वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लिहिले. इकॉनॉमिक टाइम्सनी मला सांगितलं तेव्हा 5 वर्ष दर महिन्याला एक लेख असा कॉलम लिहिला. असं मी ते लिहित आलो, खुशीत लिहित आलो. नंतर मग मी 2007 साली पुण्याला आलो, निवृत्त होऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून. कारण मला महाराष्ट्रात येऊन इथल्या संस्कृतीत मला एका दृष्टीने मी खास समरस होतो, तिथे येण्याची इच्छा होती. माझी मुलगीच जावई इथे पुण्यातच होते, त्याने मोठ्या खुशीने मला आमंत्रण दिलं यायला. तर पहिल्याच महिन्यात सकाळच्या संपादकांनी माझ्याशी संपर्क केला की तू आमच्यासाठी लिही, तू इंग्रजीत लिही, आम्ही भाषांतर करून घेऊ. मी म्हटलं हाट रे, मी इंग्रजीत लिहिणार आणि तुम्ही भाषांतर करणार, याला काय अर्थ आहे? मी लिहीन ना मराठीत. अजून खास सवय नाही आहे मला मराठीत वृत्तपत्रांसाठी लिहायची, पण मी लिहीन. मी एक सांगतो, मला हल्ली त्याची खूप चर्चा चालते. मग मी मुद्दाम होऊन मराठीत चांगलं लेखन करणारे कोण आहेत त्यांचं लेखन पाहावं म्हणून मग एक पुस्तक आहे मराठी निबंधकार. हा, ते मी संबंध व्यवस्थित वाचलं. त्याच्यात सावरकरांचा एक लेख आहे आणि तो लेख म्हणजे माझ्या दृष्टीने जी काय लोकांच्यात पसरवलं होतं सावरकरांबद्दल त्याच्याहून खूपच वेगळं होतं. ते अगदी बुद्धिवादी त्याच्यात विवेचन करतात आणि म्हणतात की गायीचं मांस गाय मारली, मांस खाल्लं तर माझी काही हरकत नाही त्याला. मला मोठं आश्चर्य वाटलं. पण आता ते पुन्हा तपासून बघा, पण असं काहीतरी एक विधान आहे. आणि तो लेख सावरकर अतिशय बुद्धिवादी होते हे दाखवून देतो. अलीकडे ह्याची बरीच चर्चा चालू असते, त्याच्यात मी काही पडत नाही. पण नंतर ते राहू द्या. मग लोकहितवादींची शतपत्रे म्हणून एक खूप चांगलं निबंध आहेत, ते सगळे नीट वाचले. मारुती चितमपल्लींचे वाचले निसर्गाच्या संदर्भात. माडगुळकरांचे, विशेषतः व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी पुस्तक, हे सगळं व्यवस्थित वाचून आणि मग मी मराठीत मनापासून लिहायला लागलो. मला येतच मराठी, त्याचा काही प्रश्न नव्हता आणि ते चालू राहिलं.
त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. आणि असं आहे की मराठीत लिहिल्याने एक वेगळाच प्रतिसाद मिळतो हे माझ्या लक्षात आलं, की ग्रामीण भागातले लोक ते वाचतात आणि त्याच्यातून कुठल्या तरी एका गावातल्या एका सुतारांनी मला पत्र लिहिलं की तुझा हा लेख वाचला, त्याच्यातलं हे मला फार पटलेलं आहे करून. तर हे काही इंग्रजीतल्या लेखात होत नव्हतं, त्यामुळं आणखी छान वाटलं. मी मराठीत पुष्कळ लिहिलं, मग लोकसत्तेमध्ये लिहिलंय, काही गोव्यातल्या लोकमतमध्ये लिहिलं. चालू आहे ते आणि मला आनंद होतो. अजून लिहित असतो, इंग्रजीतही लिहितो आणि तितक्याच खुशीने किंवा त्याच्याहून खुशीने मराठीत लिहितो. हे लिखाण वृत्तपत्रासाठी लेख तर ठीक आहे, पण तुम्ही पुस्तकही लिहिले आहेत आणि राजहंसासाठी 2 फार महत्त्वाची पुस्तकं तुम्ही लिहिलीत. उत्क्रांती एक महानाट्य आणि नंतरचं तुमचं आत्मचरित्र. तर उत्क्रांती हा विषय तर तुम्ही आता हार्वर्डला शिकलात आणि विल्सन बरोबर वगैरे काम केलं आणि तिथे चर्चाच तुमच्या भोवती असणार आहे की उत्क्रांती विषयी काम करणारे संशोधक त्यांच्यासोबत चर्चा करतानाही तुमच्या लक्षात आलं असेल. पण ते मराठी तुम्ही या पुस्तकाच्या निमित्ताने मांडले आणि एवढं सखोल आणि विस्तृत उत्क्रांतीवरचं पुस्तक मराठीत दुसरं नाही आहे. तर ते लिहिताना मग तुम्ही म्हणजे कसं त्याची मांडणी कसं करायचं ठरवलं किंवा नेमकी काय कसा त्याचा आवाका तुमच्या कसा ध्यानात घेऊन ते लिहिलं? ते असं होतं की उत्क्रांतीवरती मी अर्थात सगळ्यात पहिला 1965 साली विल्सनचाच एव्होल्युशनरी बायोलॉजी हा अभ्यासक्रम मध्ये शिकलो होतो. त्यानंतर दुसरेही अर्न्स्ट मायर म्हणून एक फार चांगला एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आहे, त्याचे दुसरा एक आणखी वरच्या पातळीवरचा अभ्यासक्रम होता उत्क्रांतीवरचा, तो मी हे केला होता, शिकलो होतो. ते शिकलो होतो हे ठीक आहे ना, आणि मला त्याच्यातून पुष्कळच शिकून घेतलं होतं. पण म्हणून की मी थांबलो नव्हतो तिथे. त्यानंतर कायमच भारतात आल्यावरती सुद्धा मी तिथे गणितीय निबंध केला होता उत्क्रांतीच्या, म्हणजे निसर्गाच्या निवडीतून जीवन इतिहास हा कसा घडवला जातो निसर्ग निवडीतून, हा माझा तो गणितीय निबंध होता. मग त्या अनुषंगाने मी दुसरंही निरनिराळं काम करत राहिलो आणि भारतात परतल्यावरती सुद्धा तशा पद्धतीचं सैद्धांतिक काम करत राहिलो. आता एक प्रसिद्ध झाला आहे विषय, तो म्हणजे बेनार्ड स्मिथ या दुसऱ्या हार्डेनचेच विद्यार्थी होते आणि खूप चांगले उत्क्रांतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी एक पुस्तकही लिहिलं आहे, एव्होल्युशन अँड द थिअरी ऑफ गेम्स. तर त्या बाबतीत मला कल्पना नव्हती, त्यांनीच माझी ओळख झाल्यावर सांगितलं की अरे तू त्याला नाव दिलं नाहीस थिअरी ऑफ गेम्सचा हा भाग आहे म्हणून, पण तू भारतात आल्यावरती एक जो शास्त्रीय निबंध प्रकाशित केलास, सेक्शुअल मेल डायमॉर्फिझम ॲज अ कन्सिक्वन्स ऑफ सेक्शुअल सिलेक्शन, नरांच्यातले 2 प्रकारचे नर, उदाहरणार्थ हत्तींच्यातले दात असलेले किंवा नसलेले मखना म्हणतात तसे नर, अशा पद्धतीचे कसे हे निर्माण होतील निसर्ग निवडीतून, सेक्शुअल सिलेक्शन म्हणा, लैंगिक निवडीतून, निसर्गातून, ह्याचं तू विवेचन केलेलं आहेस. ते तू स्वतंत्ररित्या मी केलेल्या या थिअरी ऑफ गेम्स सारखंच आहे. तेव्हा तेही मला सुचलं होतं, मला तो नाव सुचलं नव्हतं, पण मी मुद्दाम सांगतो की मग मराठीत त्याच्याबद्दल लिहिताना हे काय आहे, तर मी पाहिले शब्दकोश, मराठी विज्ञान परिषदेनेच प्रसिद्ध केलेला तांत्रिक शब्दांचा कोश, थिअरी ऑफ गेम्सचं ते बिंडोक भाषांतर करतात की क्रीडा सिद्धांत. अरे तो क्रीडा सिद्धांत नाही आहे, तो काय रणनीती असेल याच्याबद्दलचा सिद्धांत आहे. तुम्ही स्पर्धेमध्ये दुसऱ्यांबरोबरच्या काय तुम्ही युक्त्या प्रयोक्त्या योजल्या पाहिजेत की ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी लाभ होईल, त्याच्याबद्दलचा सिद्धांत आहे. त्याला क्रीडा सिद्धांत म्हणून भाषांतर करण्यात काय अर्थ आहे?
म्हणून मग मी जे हे आत्ताचं पुस्तक लिहिलंय त्याच्यात उत्क्रांतीवरचं किंवा त्याच्याबद्दल लेख लिहिले, मग मी डोकं चालवून करायला लागलो. मी पाहिलं की ते मराठी विज्ञान परिषदेचं पारिभाषिक कोश पाहावा, पण तो पुष्कळदा असा पूर्णपणे अयोग्य परिभाषा असते. तर योग्य ती परिभाषाच इथे वापरावी. रणनीतीपेक्षा सुद्धा मराठीतला सोपा शब्द डावपेच. तर मी त्याला डावपेचाचे शास्त्र असंच वापरलंय त्या पुस्तकातही, दुसऱ्या वेळी कुठं कुठं लिहिलं त्याला. अशा पद्धतीने माझ्याकडून सगळेच जे पारिभाषिक शब्द मी वापरत आलो ते लोकांना सहज समजतील असे असावेत, असा मी आपल्याकडून तरी खूप प्रयत्न केला. मला वाटतं तो यशस्वी झाला असावा. मग मी हे जे उत्क्रांतीबद्दलचं जे काय पुष्कळ भराभर प्रगती होत होती उत्क्रांतीबद्दलच्या समजामध्ये, विशेषतः अरुण रेणूंच्या पातळीवरती DNA RNA या अनुवांशिक रंगसूत्रांच्या बरोबर मधल्या त्या घटकांच्या वरती जे संशोधन झालं ना, त्याच्यातून आता तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि खूपच हे नळ्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत का. आणखी वेगवेगळे वैद्यकीयही उपचारांच्यात वापर होतोय. हे सगळं विकसित होत होतं, पण मी ते पाहतो, म्हणजे मी ते समजावून घेत होतो आणि त्याच्या संदर्भात काही कामही करत होतो. स्टॅनफर्डच्या मेडिकल स्कूलमध्ये जेनेटिक्सवर काम करणारे, ह्युमन जेनेटिक्सवर काम करणारे कमाली स्फोर्झा म्हणून फार वरच्या दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याबरोबर मी इथे काही संशोधन केलं की वेगवेगळ्या जाती आहेत आपल्याकडे, व त्यांच्यात काय भेद आहेत. म्हणजे असं आहे का की एक ज्याचा अभ्यास आम्ही केला भारतीय समाजाच्या संदर्भात. जे हवीक ब्राह्मण आहेत कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात, आणि जी अस्पृश्य म्हणून समजली जाणारी जात आहे, मी नाव विसरलो एक क्षणभर, त्या दोन्ही जातींच्या व्यक्तींचा पाहून मोलेक्युलर त्यांचं DNA आणि RNAच्या पातळीवरती त्यांची जनुकीय संरचना पाहून त्याच्यात खरोखरच या दोन जातींच्यात कितपत काय फरक आहे हे बघितलं. आणि तसे नाही आहेत, म्हणजे असं म्हणताच येणार नाही की कुठल्याही दृष्टीने ही ब्राह्मण जात वेगळी आहे. श्रेष्ठ किंवा नाही, कनिष्ठ हा तर आणखीच वेगळा विषय आहे, पण वेगळी आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. ते पुष्कळसे जनुकीय पातळीवर पाहिलं तर एकासारखेच एक आहेत. आणि याच्यात अलीकडे तर आणखी एक वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात. मला हवीक ब्राह्मणांच्यातलीच मित्रमंडळी सांगायची, अरे ते कसं असू शकेल, हा मी नाव घेत नाही, हा जो एक राजकारणात प्रभावी हवीक आहे ना, त्यांनी तर सगळ्या जातीतल्या बायकांबरोबर पोरं निर्माण केली आहेत. मग हविकांच्यातली पोरं आणखीन या अस्पृश्य जातींच्यातली पोरं याच्यात काय फरक असणार आहे, कारण त्याचे जनुकीय हे त्या अस्पृश्यांच्या घरातल्या निर्माण झालेल्या पोरांच्यातही आहेत की त्या. आणि हल्ली तर आणखी एक असं संशोधनात मिळालं आहे की 20% मुलं ही साधारणतः त्या बाईच्या नवऱ्याची मुलं नसतातच, आणखी कुणाची तरी मुलं असतात. इतक्या प्रमाणात मिश्रण होत राहिलेलं आहे समाजात, जगभर. भारतातच असं नाही, जगभर होत राहिलेलं आहे. त्यामुळं असं काही कुठंच म्हणता येणार नाही की मानवी समाजात जनुकीय पातळीवरती काही भेदाभेद आहेत, आणि विशेषतः जाती संस्थेच्या संदर्भात. इरावतीबाईंनी ते वेगळ्या पद्धतीने हेच मांडलं होतं पुढं त्यांच्या धर्तीवरती अभ्यास करून, की नाही आहेत हे वेगवेगळ्या ह्याच्यात असे काही नाहीत. कोण होते ते मुंबईतले एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनीही अभ्यास करून असंच मांडलं होतं की नाही आहे असे
असे भेद खरे नाही आहेत. म्हणजे त्यावेळी जनुकीय ही संरचनेची माहिती नव्हती, वेगळ्या माहितीच्या आधारे. तेव्हा ते जाऊ दे. तर मला सहज त्या संदर्भात मी उत्क्रांतीच्या पुढच्या वेगवेगळ्या याचा अभ्यास करत राहिलो होतो आणि म्हणून मग उत्क्रांतीबद्दल लिहावं असं मनात आलं. कारण खूपच म्हणजे मी 65 साली 66 साली अधिकृतरित्या शिकलो होतो. त्याच्याहून एवढं सगळं पुढं आलं होतं 2010पर्यंत 15पर्यंत की आता आपण त्याच्यावर लिहावं असं मला वाटलं. मग आणखी एक वेगळा थोडा संदर्भ होता की मी मुद्दाम रस घेऊन हार्वर्डला असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास आणि त्याचं मागचं तत्वप्रणाली असा एक अभ्यासक्रम घेतला होता. नीट समजावून शकलं होतं, घेऊन घेतलं होतं. ते मी पुढे वाचत राहिलो होतो. त्यामुळं त्या उत्क्रांतीच्या पुस्तकात ज्ञानदीप लाविला हे जे प्रकरण आहे ते एका दृष्टीने उत्क्रांती बाकी जैविक पातळीवरची झाल्यानंतर मानवाच्या वेगवेगळ्या नव्या पद्धतीची जी काय मानवाला भाषा समजली, त्या भाषेच्या आधारावरती तो पुढे काय काय करू शकला त्याच्यावरती म्हणजे एका दृष्टीने इतिहास विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा तो भाग आणलेला आहे. आणि त्यामुळं ते माझ्या मते उत्क्रांतीचं परिपूर्ण चित्रण त्या पुस्तकात मी करायचा प्रयत्न केलेला आहे. माधव गाडगीळ सरांसोबतचं हे संभाषण आपण पुढच्या एपिसोडमध्ये सुरूच ठेवणार आहोत. त्याच्यामुळे ऐकत रहा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट. माधव गाडगीळ लिखित सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी आणि उत्क्रांती या त्यांच्या ग्रंथांच्या लिंक्स आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावध अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे.